मी डॉक्टर स्नेहल गुंड पाटील. आज आपण एक छानशा विषयावर एक माहिती सांगणार आहे मी तुम्हाला. पहिले आपण एक मेनॉर्कसाठी बघितलं, म्हणजे पिरियड्सची सुरुवात कशी होते. त्याच्यानंतर मेनोपॉज बघितलं, मधले सिम्पटम्स बघितले, काही त्याच्यामध्ये येणाऱ्या डिफिकल्टीज बघितल्या. आज अशाच एका विषयावर मी तुम्हाला एक छानशी माहिती देणार आहे. इंटर किंवा मिड सायकल ब्लिडिंग किंवा स्पॉटिंग होणं हे नॉर्मल नाही आहे. त्याच्यामध्ये काही कारणं असू शकतात. बेसिकली हार्मोनल इम्बॅलन्स असणं, थायरॉईड प्रॉब्लेम्स असणं, ओबॅसिटी असणं किंवा बर्थ कंट्रोल पिल्स मिस झाल्या किंवा तुम्ही घेत असाल, ज्याला आपण 72 आवर्समध्ये घेतो त्या आय पिल्स, अशा गोष्टींमुळे हे होऊ शकतं. पण हे ऑफनली होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना भेटलं पाहिजे. याचा रूट कॉज ना की टेम्पररी सोल्युशननी त्या कमी होणार आहेत, पण त्याचं काही टेम्पररी सोल्युशन नसतं. बेसिक रूट कॉज त्याचा ॲनालिसिस झाला पाहिजे. त्याचं मेन कॉज असतात एक 3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिलं तर आहे हार्मोनल इम्बॅलन्स, फर्टिलिटी इश्यू असणं किंवा तुमची ओबॅसिटी. हे मेन कारण कळाल्यानंतर हे इंटरमेन्स्ट्रुअल किंवा मिड सायकल ब्लिडिंग तुमचं कमी होऊ शकतं. थँक्यू.